नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भोपाळ गॅस दुर्घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भोपाळ गॅस दुर्घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1984 या वर्षी पहा विद्यार्थी मित्रांनो, भोपाळ गॅस दुर्घटना ही झाली होती। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, अहिराणी या भाषेमधल्या कवयित्री खालीलपैकी कोण आहेत? अहिराणी या भाषेमधल्या कवयित्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील बहिणाबाई चौधरी। बघा विद्यार्थी मित्रांनो, अहिराणी या भाषेमधल्या कवयित्री आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये विचारले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तोरणमाळ। विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरतात? डायलिसिस बघा ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये करतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डायलिसिस। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने मूत्रपिंडाची विकार या आजारामध्ये डायलिसिस या ठिकाणी ही उपचार पद्धती या ठिकाणी केली जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, देशामध्ये बघा भारत देशामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा भारत देशामध्ये विचारले 14 बघा प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1969। बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो, देशामधील बघा 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या प्रकारची समिती होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या प्रकारची समिती होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, परम 8000 बघा हा महासंगणक खालीलपैकी कोणी तयार केला? परम हा 8000 महासंगणक खालीलपैकी कोणी तयार केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर परम 8000 बघा हा महासंगणक विद्यार्थी मित्रांनो विजय भटकर यांनी तो तयार केला होता। प्रश्न क्रमांक 8 बघा, ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? ग्रेट बेरियर रीफ विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आर्य समाज। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, महात्मा गांधी यांची बघा दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधीजी यांची दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील सविनय कायदेभंग आंदोलन या आंदोलनाशी बघा दांडी यात्रा ही संबंधित आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे या ठिकाणी असेच महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नसंग्रह आहे। त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर आधारित या ठिकाणी आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पोस्टचे या ठिकाणी टेक्निकल प्रश्नसंच अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या,
बघा आपल्याकडे या ठिकाणी सिलेबसनुसार सर्वच या ठिकाणी पदाची महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। बघा तुम्हाला हे नॉन टेक्निकल टेक्निकल बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील फाजल आली। बघा हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 12 बघा, तेलबिया यांच्या उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तेलबिया यांच्या उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? विद्यार्थी मित्रांनो, तेलबिया यांच्या संबंधीची क्रांती म्हणजे पीत क्रांती। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 बघा ग्रामपंचायती डिजिटल करीत आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या एका प्रोजेक्टच्या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन 28,000 बघा ग्रामपंचायती डिजिटल करीत आहे? तर महानेट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोसाद ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? मोसाद बघा ही गुप्तहेर संघटना आहे, तर ती कोणत्या एका देशाची गुप्तहेर संघटना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, मोसाद ही गुप्तहेर संघटना इस्रायल या देशाची या ठिकाणी गुप्तहेर संघटना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोसुबाडच्या टेकडीवरून बघा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? कोसुबाडच्या टेकडीवरून या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 रे अनुताई वाघ यांनी कोसुबाडच्या टेकडीवरून बघा त्यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये विचारले नदीमधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं आहे? जगामधलं नदीमधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मपुत्र या नदीमधलं माजुली हे बेट जगामधलं नदीमधलं सर्वात मोठे या ठिकाणी बेट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिंद स्वराज्य या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? हिंद स्वराज्य या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधी यांनी पहा हिंद स्वराज्य या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वि.स. खांडेकर यांच्या खालीलपैकी कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। वि.स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ययाती बघा या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जालना या शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? जालना या शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, कुंडलिका ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातपुडा या पर्वतामधली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? सातपुडा या पर्वतामधली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सातपुडा बघा या पर्वतामधली प्रमुख नदी म्हणजे तापी नदी। विद्यार्थी मित्रांनो, सातपुडा या पर्वत रांगेमधली सर्वात महत्त्वपूर्ण या ठिकाणी नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भरतपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? रेला बघा हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, तर रेला बघा हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारा नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो बघा या जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने
आढळतात बघा. बोडो या जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. बोडो या जमातीचे लोक विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. विषय क्रमांक पुढचा बघा. सर्वात मोठं आक्षेपवृत्त खालीलपैकी कोणते असते? सर्वात मोठे आक्षेपवृत्त खालीलपैकी कोणते असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. विषुववृत्त हे सर्वात मोठे या ठिकाणी अक्षवृत्त असते. विषय क्रमांक पुढचा बघा. हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. हिराकुंड बघा हे धरण ओडिसा या राज्यामधलं ते धरण आहे. विषय क्रमांक 28 बघा. मानवी वस्ती नसलेला खंड खालीलपैकी कोणता खंड आहे? मानवी वस्ती नसलेला खंड खालीलपैकी कोणता खंड आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. अंटार्क्टिका बघा या खंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो मानवी वस्ती नाही, म्हणजे मानवी वस्ती नसलेला खंड म्हणजे अंटार्क्टिका खंड होय. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 30 बघा. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया बघा हा ग्रंथ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. दादाभाई नेहरूजी यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. पालकमंत्री बघा हे जिल्हा नियोजन मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष असतात. विषय क्रमांक 32 बघा. पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंचायत राज बघा हा विषय राज्यसूचीमधला या ठिकाणी तो विषय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. -4 अंश सेल्सिअसला बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्याची महत्तम घनता असते. विषय क्रमांक पुढचा बघा. कांदा ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? कांदा बघा ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. कांदा ही वनस्पती बघा एकबीजपात्री या प्रकारची वनस्पती आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. CH4 बघा ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? तर मिथेन वायू ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. प्रभा आत्रे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या घराण्याशी आहे? प्रभा आत्रे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या घराण्याशी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. प्रभा आत्रे बघा यांचा संबंध प्रामुख्याने किराणा घराणे यांच्याशी संबंध आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी शहरी लोकसंख्या आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. फिनलँड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? फिनलँड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. हेलसिंकी बघा हे शहर फिनलँड या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक 4 बघा. अंजली भागवत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? अंजली भागवत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. अंजली भागवत बघा या खेळाडू नेमबाजी या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत. विषय क्रमांक 5 बघा. गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधीचे अहवाल खालीलपैकी कोण तयार करतो? गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधीचे अहवाल खालीलपैकी कोण तयार करतो? बघा शेती संबंधीचे अहवाल विद्यार्थी मित्रांनो तलाठी हे करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 6 बघा. जुल्लू ही जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळणारी या ठिकाणी जमात आहे? जुल्लू ही जमात खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे?
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डल विद्यार्थी मित्रांनो, झुलू ही आदिवासी जमात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळणारी या ठिकाणी ती जमात आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताची व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताची व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? तर लॉर्ड ऑयर्विन विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या गोलमेज या ठिकाणी परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय होते. प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे कशा संबंधीचं या ठिकाणी कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे यकृत. बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे या जिल्ह्यामध्ये नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक बघा सहाय्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे? बघा लैंगिक अत्याचार बघा झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी या ठिकाणी मनोधैर्य योजना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणतं आहे? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणतं मासिक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजे दिग्दर्शन हे मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पहिलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुरत. बघा या शहरामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरत या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा साहित्यिक राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव विद्यार्थी मित्रांनो गोविंदाग्रज हे साहित्यिक राम गणेश गडकरी यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, CDMA हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशा संबंधीचं तंत्रज्ञान आहे? CDMA हे तंत्रज्ञान कशा संबंधीचं या ठिकाणी तंत्रज्ञान आहे? तर मोबाईल फोन यांच्या संबंधीचं या ठिकाणी तंत्रज्ञान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युतधारा मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं एकक वापरतात? विद्युतधारा मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं एकक वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 ॲमीटर या प्रकारचं एकक विद्युतधारा मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रत्नागिरी या शहराला पाणी पुरवठा खालीलपैकी कोणत्या धरणामधून होत असतो? रत्नागिरी या शहराला पाणी पुरवठा खालीलपैकी कोणत्या धरणामधून होत असतो? तर शील धरण विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, सर्व इंधनामध्ये विचारले सर्वात जास्त कॅलरी मूल्य खालीलपैकी कशाचे असते? सर्व इंधनामध्ये सर्वात जास्त कॅलरी मूल्य बघा खालीलपैकी कोणत्या इंधनाचे असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन बघा यांच्या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी कॅलरी मूल्य असते. प्रश्न क्रमांक 20 बघा, प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता आहे? प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता संघ आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्राण्यामधला सर्वात मोठा संघ म्हणजे आर्थ्रोपोडा. बघा प्राण्यामधला सर्वात मोठा तो संघ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 रेणू या पातळीवर आधुनिक जैवतंत्रज्ञान हे कार्य करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधले पहिले ई कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? भारतामधलं पहिलं ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते?
बघा हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी भारतामधलं पहिलं या ठिकाणी ई कोर्ट हे स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर राजा रवी वर्मा विद्यार्थी मित्रांनो हे चित्रकला या ठिकाणी ते प्रसिद्ध होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा संवाद कौमुदी विद्यार्थी मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र हे त्यांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती? व महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती वने आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पानझडी बघा वने विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची वने आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणत्या बघा लहरीमधून विद्यार्थी मित्रांनो भूकंप लहरी बघा कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थामधून जात नाहीत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, कोणत्या भूकंप लहरी पहा द्रव पदार्थामधून जात नाहीत? तर द्वितीय विद्यार्थी मित्रांनो या भूकंप लहरी द्रव पदार्थामधून जात नाहीत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झिपऱ्या तडजोड मुखवटा बघा हे साहित्य खालीलपैकी कोणाचे साहित्य आहेत? झिपऱ्या तडजोड मुखवटा बघा हे साहित्य विद्यार्थी मित्रांनो अरुण साधू यांची या ठिकाणी ही साहित्य आहेत। प्रश्न क्रमांक 28 बघा, मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? मुंबई हाय बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? पेट्रोलियम बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या प्रकारचा गॅस वापरतात? कच्ची फळे बघा पिकवण्यासाठी कोणत्या प्रकारचा गॅस वापरतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कच्ची बघा फळे पिकवण्यासाठी या ठिकाणी इथिलीन या प्रकारचा गॅस वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो घटक राज्यांचा आकस्मिक निधी बघा प्रामुख्याने हा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नकाशामध्ये विचारले पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करतात? नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे या ठिकाणी सर्वच बघा पदासाठी या ठिकाणी लागणारे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आणि तुम्हाला संबंधित या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे PDF या ठिकाणी मिळून जाईल। तुमच्या ठिकाणी कोणती पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, समाजसेवा अधीक्षक असेल, फार्मासिस्ट असेल, एक्सरे टेक्निशियन, एक्सरे एजीसी बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रंथपाल, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेक्निकल प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।